नमस्कार. 15 वर्षांनंतर भरली श्री महालक्ष्मी देवीची भव्य यात्रा, जांबोटी संस्थानात भक्तांचा जनसागर. पंधरा वर्षांनंतर भरली श्री महालक्ष्मी देवीची भव्य यात्रा, जांबोटी संस्थानात भक्तांचा जनसागर. 15 वर्षांनंतर भरली श्री महालक्ष्मी देवीची भव्य यात्रा, जांबोटी संस्थानात भक्तांचा जनसागर. खानापूर तालुक्यातील सरदेसाई जांबोटीकर संस्थानिकांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बैलूर, बाकनूर, मोर्ब आणि देवाचीहट्टी या 4 गावांची आराध्य दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची 15 वर्षांनंतर भरलेली भव्य यात्रा भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक वैभवाने उजळून निघाली आहे. बुधवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10:30 वाजता पार पडलेल्या अक्षतारोपण सोहळ्याने यात्रेला अत्यंत मंगलमय प्रारंभ झाला. पहाटे 5 वाजल्यापासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळू लागली होती. जांबोटी संस्थानचे विद्यमान संस्थानिक श्रीमंत सरकार कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर व श्रीमंत राणी सरकार सौ धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांच्या शुभहस्ते पारंपरिक धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात यात्रेतील मुख्य कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. वेदघोष, ढोलताशांचा निनाद आणि देवीच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेला ग्रामस्थांसह परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ऐतिहासिक यात्रेस खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर सपत्नीक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयराम देसाई, लक्ष्मण बामणे, विलास बेळगामकर यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 वर्षांनंतर भरलेली ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून 4ही गावांच्या सांस्कृतिक एकतेचे, परंपरेचे आणि श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून जय महालक्ष्मी माताच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य यांचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी ही यात्रा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.